नमो नमः फ्रेंड्स, मी आहे रुपाली आणि आर्ट डोअरमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत. चला आज बनवूयात खरवस, जो असतो खूप जणांचा फेवरेट. खरवस बनवण्यासाठी मी सगळ्यात पहिल्यांदा इथं घेतलेलं आहे म्हशीचं चीक, अर्थात खरवसासाठी जे लागणारं म्हशीचं दूध आहे ना, ते दूध 2 वाट्या. त्यानंतर म्हशीचं जे नॉर्मल जे नेहमीचं दूध आहे ते दूध 2 वाट्या आणि साखर 1 वाटी. इथं जे म्हशीचं नॉर्मल दूध मी घेतलेलं आहे ना, ते म्हशीचं निरसं दूध आपल्याला घ्यायचं आहे, ते तापवून नाही घ्यायचं आहे. तर चला एका बाऊलमध्ये मी घेतलं आहे खरवसाचा जो चीक आहे तो 2 वाट्या. त्यानंतर म्हशीचं जे निरसं दूध आपण घेतलं होतं ते 2 वाट्या आणि हे 4 वाट्या दूध आपल्याला अगदी व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. यामध्ये गूळ टाकला तरी पण खरवस खूप छान आणि टेस्टी होतो, पण इथे मला खरवसामध्ये थोडासा ट्विस्ट आणायचा आहे, ज्यामुळे त्याचा रंग मला बदलून द्यायचा नाही. म्हणून मी इथे खरवसामध्ये टाकणार आहे 1 वाटी साखर. आपल्याला जर खरवसा कमी गोडीला हवा असेल तर साखरेचं प्रमाण तुम्ही 1 वाटीपेक्षा कमी जास्त करू शकता. तर आता माझ्याकडे जो मोठा कुकर आहे त्या कुकरच्या मोठ्या भांड्यामध्ये मी ह्या खरवसाचे 2 भाग केलेले आहेत. अर्धा खरवस मी एका भांड्यात ठेवलेला आहे आणि अर्धा दुसऱ्या भांड्यात. तर त्यापैकी एका भांड्यामध्ये मी टाकलेली आहे थोडीशी वेलची पावडर आणि केसर, कारण मला हा जो खरवस आहे तो केसरयुक्त करायचा आहे. म्हणून एका खरवसाच्या भांड्यामध्ये मी इथे टाकलेली आहे वेलची आणि केसर. आणि आपला जो ट्विस्ट आहे तो चला बनवूया थोडासा वेगळा खरवस. इथे मी घेतलेला आहे जांभळाचा गर. मार्केटमध्ये जी जांभळं आपल्याला मिळतात ना, छान फ्रेश जांभळं, त्या जांभळांचा गर मी एक छोटी वाटी घेतलेला आहे, कारण आज आपण बनवणार आहोत जामून खरवस. त्यामुळे जामून खरवससाठी बघा मी इथे कुठलाही रंग नाही घातलेला आहे. जो नॅचरल जांभळाचा जो गर आहे तेवढाच गर मी इथे घालून खरवस बनवणार आहे. तर एकावर एक मी कुकरची ही दोन्ही भांडी, ज्यामध्ये आपण खरवसाचं मिश्रण टाकलं होतं, मी कुकरमध्ये खाली थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि जसं आपण डाळ भाताचा कुकर लावतो त्या पद्धतीने इथे शिट्टी लावून हा खरवस आपल्याला व्यवस्थित शिट्टी काढून उकडून घ्यायचा आहे. मी इथे खरवसाच्या 3 शिट्ट्या काढलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. 3 शिट्ट्या काढल्यानंतर आपला खरवस जो आहे तो अगदी व्यवस्थित शिजतो. हा कुकरला आपण पूर्ण गार होऊन देऊया आणि गार झाल्यानंतर आपल्या सगळ्यात पहिल्यांदा बघूयात आपला जामून खरवस आणि त्यानंतर केशर खरवस. तर हा जो खरवस आहे याच्या वड्या कापण्यापूर्वी आपल्याला तो पूर्ण गार झालेला आहे याची खात्री करूनच आपल्याला त्याच्या वड्या पाडायच्या आहेत. तर आपल्या मनपसंत आकारामध्ये इथं आपण त्याच्या वड्या पाडून घेऊया. मी सगळ्यात पहिल्यांदा केशर खरवस जो आहे त्याच्या चौकोनी वड्या पाडलेल्या आहेत आणि आपण एका प्लेटमध्ये जे आपले कुकरचं भांडं आहे ते उपडं टाकून त्याला मागून आपण हलकंसं टॅप केल्यानंतर बघा आपला खरवस जो आहे तो अगदी व्यवस्थित असा सुटून येतो. तर हा तयार आहे आपला केशर खरवस. बघा किती मस्त आणि यम्मी दिसतो. त्याचप्रमाणे चला करूयात आपण आता आपला जामून खरवस. आपला जामून खरवसला मी जसं तुम्हाला म्हटलं होतं की मी याच्यामध्ये नॅचरल जांभळाचा गर टाकलेला आहे. मी कुठलाही कलर्स वगैरे वापरलेला नाही आणि याच्यामध्ये मी कुठलाही रंगसुद्धा टाकलेला नाही, निळा किंवा जांभळा. असं एक थोडासा हलका जांभळा रंग जर तुम्हाला आवडत असेल तुम्ही टाकलात तर हा खरवस अजूनच सुंदर दिसेल. तर बघा या खरवसाच्या तळाशी थोडा थोडा जांभळाचा गर जो होता तो जाऊन बसला होता, त्यामुळे ह्याचा रंग हलकासा लव्हेंडर आलेला आहे. त्यानंतर मी ह्याला अजून छान डेकोरेट करण्यासाठी जांभळाचा थोडासा गर जो बाजूला काढून ठेवला होता तो त्याने सजवलेला आहे. तर असा हा आपला थोडासा वेगळा ट्विस्ट असणारा जामून खरवस आणि आपल्या नेहमीच्या पद्धतीने आपण जो करतो तो केशरयुक्त वेलची घातलेला खरवस तयार आहे. एन्जॉय.